नमस्कार, स्वराज्य माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जल, जंगल आणि जमीन याचा मूळ निवासी, मूळ मालक आदिवासी समाजाचा उद्या महाउत्सव साजरा होत आहे। म्हणजे उद्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस। या आदिवासी दिनानिमित्त हा अकोले तालुका संपूर्ण सजलेला आहे आणि उद्या विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे उद्या अकोले नगरीत येत आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणात फ्लेक्स वगैरे लावून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं स्वागताची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी मोठा सभामंडप टाकण्यात आलेला आहे आणि उद्या साधारण 25 ते 30 हजार आदिवासी बांधव या निमित्ताने हे अकोले शहरामध्ये येतील आणि उद्या एकनाथरावजी शिंदे साहेब नेमके कोणते आश्वासन देणार, अकोले तालुक्यासाठी कोणता भरीव निधी देणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले। पाहू शकतो की अतिशय भव्य असा सभामंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। साधारण 40 फुटाचं स्टेज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब उद्या या ठिकाणी येतील आणि संपूर्ण आदिवासी समाजाला आणि अकोले तालुक्याला संबोधित करतील। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही तयारी आता सध्या अंतिम टप्प्यात दिसत आहे। या ठिकाणी आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती शेठ मेंगाळ यांचं बारकाईने लक्ष ठेवलेलं आहे की या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन चाललं याच्यावरती लक्ष ठेवून आहेत मारुती शेठ मेंगाळ। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अकोले शहरात येत आहेत, तर त्यांचं नियोजन कशा पद्धतीने असेल? खरं तर आम्हा सर्व आदिवासी बांधवांना या गोष्टीचा एक प्रचंड मोठा अभिमान आहे की आमच्या या सण उत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी सहभागी होत आहे। आम्हा सर्व आदिवासी बांधवांना ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। महाराष्ट्रभर आमच्या आदिवासी बांधवांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग आरक्षणाचा मुद्दा असेल, आदिवासी जागतिक दिनाला सुट्टीचा असेल, पेसा कायदा, वन जमीन, बाकीचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या ठिकाणी आम्हाला त्या प्रश्नांना उजाळा द्यायचा आहे। खरं तर उद्या ते या ठिकाणी येत आहे सकाळी 12-12:30 वाजता। ते जो काही प्रोग्राम आपल्याला आलेला आहे तो आपण सर्वांनी बघितला असेल का शिर्डी विमानतळावर त्यांचं लँडिंग होईल। तिथून हेलिकॉप्टरनं आगस्ती कारखाना त्या ठिकाणी त्यांचं लँडिंग होईल। त्याच्यानंतर महात्मा फुले चौकामध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांचं कुलदैवत आगस्ती ऋषींचं दर्शन घेतील। नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं नगरपंचायतला काही महत्त्वाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्या छोट्या पुलावर प्रवरा नदी त्या ठिकाणी एक उद्घाटन होईल आणि नंतर युटर्न घेऊन नायकवाडी पंपमार्गे महात्मा फुले चौकात येतील। त्याच्यानंतर चौकातून तर बाजार तळापर्यंत एक प्रचंड मोठी भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली वाजत गाजत शिंदे साहेबांची बाजार तळापर्यंत होईल। बरोबर 2 वाजेच्या आसपास व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल आणि आदिवासी बांधवांना ते मार्गदर्शन करतील। निश्चितच म्हणजे उद्या 2 वाजता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब येत आहेत आणि या जल, जंगल, जमीनचा मूळ मालक, मूळ निवासी आदिवासी समाजाला ते संबोधित करणार आहेत। तर ते अकोल्यासाठी नेमकं काय निधी देणार किंवा त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या मागण्या करणार आहेत हे आपण जाणून घेऊ। आपण नेमक्या कोणत्या प्रकारच्या मागण्या एकनाथराव शिंदे, कारण त्यांच्याकडे मोठं खातं आहे, उपमुख्यमंत्री आहात, तर त्यांच्याकडे आपण कोणत्या मागण्या करणार आहात? खरं तर अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राय ठाकरे यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून देवगावमध्ये जो काय राघोजी भांगरेंचं जे काय स्मारक आहे ते महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचं ते श्रद्धास्थान आहे। त्याला जागतिक दर्जाचं ते स्मारक व्हावं अशा प्रकारची आमची सर्व आदिवासी बांधवांची जी भावना आहे आणि म्हणून पर्यटन खातं शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई साहेबांकडे असल्यामुळं पर्यटन विकासामधून ते करणं ते शक्य राहील। महाराष्ट्रामध्ये आदिवासी ठाकर समाज हा 9 जिल्ह्यांमध्ये राहतो। त्या ठाकर समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे सहकारी क्रांतिकारक राय ठाकर यांचं जन्मस्थान देखील सुद्धा अकोला तालुका आहे आणि म्हणून विरगाव या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं, पर्यटन विभागाकडून त्याला निधी मिळावा अशा प्रकारचे 2 प्रामुख्याने आमचे ते विषय आहेत। दुसरा मुद्दा का आमचा जो काही सण या ठिकाणी साजरा होतोय तो 1994 साली या सणाला मान्यता मिळाली तेव्हापासून तर आता 31 वर्ष उद्याच्या तारखेला होत आहे आणि म्हणून 31 वर्ष या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांची ही मागणी एक आमचा इतर समाजासारखा आमचा देखील हा एक सण आहे। जसं ख्रिसमस नाताळाला आपण सुट्टी देतो, बकरी ईदला सुट्टी देतो, आपल्या हिंदू बांधवांच्या सणांना अनेक उत्सवांना आपण सुट्टी देतो, तसा आदिवासी बांधवांचा हा एक मोठा सण आहे, तो अख्ख्या जगात साजरा केला जातो। त्या सणाला देखील सुद्धा सुट्टी मिळाली पाहिजे। त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये खरं तर आदिवासी समाज हा
जल जंगल जमीनचं रक्षण करणारा हा आमचा एक आदिवासी बांधव आहे. पिढ्यानपिढ्या या गोष्टींचं जतन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. वर्षानुवर्ष वन जमीनसाठी वन पट्ट्यांसाठी आमचा आदिवासी बांधव त्या ठिकाणी संघर्ष करत आलेला आहे. काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये त्याचं राजकारण करून आमच्या आदिवासी समाजाला खरंतर असं झुलत ठेवलेलं आहे आणि म्हणून त्या वनपट्टे त्यांच्या नावं मिळाले पाहिजे. निसर्गाचं रक्षण करण्यासाठी एक प्रचंड मोठी जबाबदारी आदिवासी बांधवांकडे त्यांनी ती दिली पाहिजे. प्यासा कायदा अंमलात आला, त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे. अनेक मुद्दे घेऊन खरं तर ह्या कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सगळे मुद्दे शिंदे साहेबांच्या अखत्यारीमध्ये येतात. त्यांच्याकडं वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जी काही खाती आहेत त्या माध्यमातून त्या अनुषंगाने ती सोडवता येतील अशा प्रकारची आमची एक विश्वासार्हता या निमित्तानं प्राप्त झालेली आहे. कुठेतरी एकनाथराव शिंदे साहेबांची भव्य मिरवणूक आपण काढणार आहोत, पण काही लोकांनी या ठिकाणी डीजेला थोडासा विरोध दाखवला की मोठ्या प्रमाणात डीजे 1-2 डीजे असावेत, परंतु 30-35 डीजे अकोल्यात नको अशा काही लोकांनी भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल काय सांगा? हा उत्सव महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधव आपला सण उत्सव म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रभर डीजे बँजो लावून मोठमोठ्या मिरवणुका सर्वत्र होत आहे. अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा आपण त्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. जे काही नियम असतील त्या नियमांचं आपण पालन करू, पण तो गावागावांमध्ये हा उत्सव साजरा झाला पाहिजे. आदिवासी बांधवांमध्ये तो उत्साह एक चांगल्या पद्धतीने टिकून राहिला पाहिजे. म्हणून आपण गावागावांमध्ये जवळजवळ 100 गावांना 100 डीजे आपण त्या ठिकाणी दिलेत. का आपला हेतू हाच आहे की गावागावांमध्ये हा उत्सव साजरा करून तुमच्या रॅल्या बाजार तळावर ते दाखल करा. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत या 100 गावांना 100 डीजे आणि बेंजो वाजतील. नियमांचं पालन करून ते अकोले शहरामध्ये बाजार तळावर दाखल होतील. सगळे डीजे एका बाजूला लागतील. अकोले शहरात जो काही आमचा एक मोठा बँड आहे तो लावून आपण ती भव्य दिव्य अशा प्रकारची मिरवणूक आम्ही त्या ठिकाणी काढणार आहे. नियमांचं आमच्याकडून पालन होईल, परंतु रॅली अडवणं, रॅलीला विरोध, उत्सवाला विरोध अशा प्रकारचं जर कोणी पुढे येऊन विरोध करणार असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. त्याला जसे सत उत्तर आम्ही द्यायला आम्ही सर्वजण समर्थ आहोत. निश्चितच हा एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे महायुतीचे उपमुख्यमंत्री आहेत, तर अकोले तालुक्याचे आमदार आदिवासी समाजाचेच आहेत, तर ते या समारंभासाठी उपस्थित असतील का? अकोल्यामध्ये समाज म्हणून दोन्ही बाजूने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शिवसेनेच्या वतीनं आमच्यात काही आदिवासी समाजाच्या संघटना आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून आमची पण सगळ्यांची जबाबदारी बनते का बा एखादा प्रमुख नेता जर अकोल्यात येणार असेल तर सन्मानपूर्वक या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करून त्यांना स्वागताचा निरोप देणं. त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं काल या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरणजी लामटे साहेबांना आम्ही विनंती केली का हेलिपॅडवर स्वागतासाठी आपण यावं. आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब त्यांना देखील आम्ही निरोप दिलेला आहे का वरिष्ठ नेता आपल्या मतदारसंघात येतो त्याच्या स्वागतासाठी तुम्ही यावं. आणि उद्या हेलिपॅडवर महायुतीचा धर्म पाळताना आम्ही सर्वजण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू. आता जरी आमचे वेगवेगळे कार्यक्रम जरी होत आहे, परंतु उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्या निवडणुकांमध्ये आम्ही युती धर्म पाळण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र राहून एक चांगल्या पद्धतीनं आम्ही सर्वजण पुढे जाऊ. निश्चितच हे होते मारुती मेंगाळ शिंदे साहेब यांच्याकडून पेसा कायदा असेल, वनपट्ट्याच्या जमिनी असतील किंवा आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रमुख त्यांच्याकडे मागण्या मांडणार आहोत आणि त्या मागण्या ते मान्य करतील असे त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणचे विद्यमान आमदार किरण लहामटे असतील किंवा वैभव पिचड असेल, महायुतीचे घटक असून त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनीही उपस्थित राहावं अशी मागणी केलेली आहे. म्हणजे कुठे नाही ते महायुती या अकोल्यामध्ये भक्कम होताना दिसत आहे आणि उद्याचा तालुक्याचं या कार्यक्रमाकडे लक्ष असेल आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा होतोय आणि या कार्यक्रमासाठी साधारण 25 ते 30 हजार लोक यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी ही सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. स्वराज्य माझासाठी आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर.